अष्टा गेम आपलं पार्टिसिपेशन ट्रॉफी आपण घेऊन जायचं. या आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान आम्ही विनंती करतोय सन्माननीय कल्पेचे पाटील साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण बघताय सन्माननीय निलेशचे पाटील मान यांच्या स्मरणार्थ चे प्रथम पारितोषिक आम्हाला सौजन्य केले 21,000 रुपये. आदरणीय कल्पेचे पाटील साहेब त्यांचं शुभागमन इथे झालं. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्यांच्या समवेत आर्यन पाटील आणि अक्ष पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे आम्ही करतोय हार्दिक स्वागत. आणि अष्टा गेम केमिकल या आपण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. आर्यन यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेमधलं पार्टिसिपेशन ट्रॉफी. आर्यन सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय पार्टिसिपेशन ट्रॉफी. सहभागी झालेले संघ आपण बघतायत अष्टा केमिकल्स आणि त्यांना आपण देतोय सन्मान चिन्ह. तदनंतर आपण वळतोय या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. निखिल अखरे या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. निखिल निखिल अखरे अक्ष सरांना मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. गजानन एंटरप्राइजेसच्या माध्यमातून जे मला सुंदर चषक प्रोव्हाइड केलंय अक्षयांच्या शुभ हस्ते आपण देतोय. चेहऱ्यावरती स्मितहास्य आपण बघतायत आणि गोल्डन मेमरीज आपण या ठिकाणी साठवतोय. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. जाऊया मॅचच्या दिशेने. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलक पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय. यश आपल्या गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय. समोर असेल जितम पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक 5 उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. अजूनही मात्र या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शेष असेल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 6 धावा. पहिले अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. यश समोर असेल जितम. गुडनाट एक फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल अशा रीतीने षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 6. थँक्यू. पहिल्या दुसरं षटक कुठल्या गोलंदाजावरती मात्र जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 6 धावा विदाऊट लॉस. चांगल्या सुरुवात आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय सुद्धा कर्णधार आहे या संघाचा. कर्णधार कशा रीतीने गोलंदाजी करेल अंतिम षटकामागे. इकडे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु एक धाव मिळते. चेंडू मात्र सरळ फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. 1च्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 7. चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. अशा रीतीने 1.1चा खेळ समाप्त झालाय. अजूनही मात्र 5 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असलेला 5 चेंडू मागे
चला याच्यानंतर टॉससाठी या डी डेकोर अँड कॉस्मॉस बोथ टीम कॅप्टन टॉससाठी या. पुढून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. वन बाउंस त्या चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा मिळतील या चेंडूवरती. यष्टीरक्षकाच्या थोडंसं डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होते, परत बॅकअप आहे तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या मध्येनं धावफलक आकार गेल, धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 9 धावा अजून मात्र या षटकातील 4 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. समोर असेल जितम. स्लोवर चेंज ऑफ पेस, परंतु फटका चांगला खेळ क्षेत्ररक्षक निवडलाय का तर यस, आणि फलंदाज जितमचा खेळ संपलाय. विकेटचा झालाय पतन. 9व्या अंकांवरती गॉन. थँक्यू डिझे, थँक्यू. अप्रतिम मॅच, कामगार चषक पर्व दुसरं यंदाच्या पर्णालीच्या भव्य अशा क्रीडा नगरीमध्ये आपण बघतायत. आणि स्वप्नीलचे घरज सर असतील, त्यानंतर या स्पर्धेसाठी अविरतपणे आम्हाला मेहनत आणि साथ दिले अप्रतिम एक क्रीडा मंडळ आपण बघतायत. खूप चांगली आखणी आणि संपूर्ण मैदान क्लीन ठेवण्यासाठी आम्हाला जी महत्त्वाची साथ मिळते ते आमचे दीपेशजी संख्या असतील, अकिब कुरेशी आणि साहिल कुरेशी यांना मी थँक्यू म्हणतोय. खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने आम्हाला दिले, त्यासाठी मी हृदयाच्या अंतकरणापासून त्यांना थँक्यू म्हणतोय. चेंडू झालेले ते 3 आणि धावा स्कोर कार्डवरती 9. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. थोडंसं स्पीडअप करा. डी डेकोर विपक्ष कॉस्मॉस बोथ टीम कॅप्टन टॉससाठी आपण नेक्स्ट मॅच सेकंड सेमीफायनल मॅच आपण बघतोय. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय टॉससाठी. गौतम अकरे आणि निखिल या पण टॉससाठी सेकंड सेमीफायनलचा थरार आपण बघणार आहोत. तुर्त 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय आरेकर. पुढचा चेंडू ओ लाफ केला चेंडूला, मिस शॉट, बॉल इन द एअर, येस नो टेकन, विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन डीजे. थँक्यू. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. सेकंड सेमीफायनल काटेकी लढत, पैसा वसूल मॅच. एका बाजूने निखिल अकरे आपल्याला बघायला मिळतात कॉस्मॉस, आणि दुसऱ्या बाजूने डी डेकोर गौतम अकरे. अकरे बंधूमधलं आकांत तांडव आपल्याला बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. बघायचं आहे कल्पेश जी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी कॉइन स्पिन. चॉईस हवी आहे का? एक चांगला फोटोशूट केला जाईल, गोल्डन मेमरीज. आणि इथे डाऊन द ग्राउंड, मिस अँड शॉट, येस नो टेकन. आणि गौतम आकरेचा कॉल असेल, टेल इज कॉल. आणि टेल आलाय. काय असेल तुमचा डिसिजन? क्षेत्ररक्षण. किती महत्वाचा आहे मॅच हा. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी महत्वाची स्टेप आहे सेमीफायनल. आणि कॉस्मॉस संघ आहे, दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. आता इथे ओपोनेंट टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं गेम प्लॅनिंग असेल? नो डाऊट समोरचा संघसुद्धा चांगला आहेत, आणि कारण त्यांनी चांगल्या मॅच काढलेल्या आहेत, तरी आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. So best of luck. टॉस जिंकला गौतम अकरे, won the toss and elected first. लास्ट टू गो, अंतिम आणि शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती. अक्षय आरेकर सज्ज होते, मॅन फ्रॉम मुरवे. चेंज ऑफ पेस, गतीज परिवर्तन. इकडे मात्र 4था विकेट प्राप्त केलाय. सलग 4 चेंडू मागे 4 विकेट प्राप्त करणारा पहिला गोलंदाज ठरतोय स्पर्धेतील अक्षय आरेकर. जबरदस्त कामगिरी अक्षय आरेकर सरती. जोरदार टाळ्यांचा गजर. कामगार चषक डबल हॅट्रिकचा रेकॉर्ड लावलाय. नाव आहे मिस्टर अक्षय आरेकर. एक 2 तो बजनीचे बाय डीजे बचाव. थँक्यू. टार्गेट सेट केले 10 धावांचं. 12 चेंडू 10 धावांचं टार्गेट. इथून थोडंसं प्रेशर असेल. अक्षय आरेकर मॅन फ्रॉम मुरबा. जबरदस्त क्लास 1 गोलंदाजी, डबल हॅट्रिक, विकेटचं रेकॉर्ड.
आणि ते मात्र 10 धावांचं टार्गेट समोर आहे, परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. कधी कुठल्या क्षणी कुठलाही खेळाडू या मॅचमध्ये कमबॅकिंग करू शकतोय. कारण मित्रांनो तुम्ही बघतायत एक मानाची सन्मानाची यंदाच्या दुसऱ्या पर्वाची कामगार चषकाची पहिली सेमीफायनल. चला ओपनिंग पेअर गॅलेक्सी, आपण ओपनिंग पेअर पाठवा पटकन. यश आणि जन्मेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 10 धावांचं टार्गेट आहे. याच्यानंतर डी डेकोर बनाम कॉस्मॉस मधला बॅटल आपण बघणार आहोत. मॅचला होतोय सुरुवात. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता पाहायला मिळतात. जन्मेश आणि त्याच्या सोबतीनं यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहे. सेमीफायनल 1 च्या सेकंड इनिंगच्या डाबाला होत आहे सुरुवात. जितम गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहे. पुढे जितम कशा रीतीने गोलंदाजी करेल या पहिल्या षटकामागे हे देखील पाहणं योग्य असेल. गुडनाट एक फटका खेळलाय, चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू मात्र सरळ हिरव्या घासानं गुल्या करत यश पाटबंद. थँक्यू सन्माननीय पुष्पक पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत आणि आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आपण मुख्य मंचावरून घ्या. वेलकम पुष्पकजी पाटील साहेब. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. पहिल्या चेंडूवरती यशच्या बॅटमधनं दर्शदार चौकार पाहायला मिळतोय. पुणे एकदा गोलंदाज जितम पुणे एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. षटकातील चेंडू क्रमांक 2 हाताळण्याकरिता समोर असेल यश. यशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. पुणे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल. अजूनही मात्र येणारे 10 चेंडूने धावा बनवायच्या 6 धावांची आवश्यकता असेल. नॉन स्ट्राईक एनवरती जन्मेश पाहायला मिळतोय. जितमला थोडंसं मात्र कानमंत्र देताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप देखील असू द्या प्लीज, विनंती करतोय. चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे यावेळेला डीप मध्ये 1 धाव मिळते. सिंगलला मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. 1च्या मध्येनं धावफलक आकार गेल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही मात्र या षटकातील 3 चेंडूचा खेळ उर्वरित शेष असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती ज्याने 3 चेंडू पाहिले होता, आता मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज जन्मेश पाहायला मिळतोय. बघूया जन्मेश कशा रीतीने खेळ करे मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं योग्य असेल. षटकातील चेंडू क्रमांक 4 हाताळण्याकरता जितम पुणे एकदा सज्ज होतोय. कोळ्यातला बॉल ड्राईव्ह केला, सरा बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला अडवला जाईल, थ्रो केला जाईल. तो परत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गाडीच्या वेगानं चित्ताच्या चापईनं 2 धावा कंप्लीट करतात. दोन्ही देखील फलंदाजाच्या माध्यमातून 2च्या मध्येनं धावफलक आकार गेल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु मोठा फटका येऊ शकणार नाही. पंच आमच्याकडे वतात वैभव तरे सर.
व्हाईट बॉल खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या मैदानात धावफलक आकार केल. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील 8 धावा. येणारे 8 चेंडू आणि धावा बनवायच्या 2 धावांची आवश्यकता असेल. गुडनाट एक फटका जरूर खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि फक्त एकरी धावांवरती समाधान मानतील. 1च्या मैदानात धावफलक आकार केल. धावफलकावरती धावा 9 पाहायला मिळतात. येणारे 7 चेंडू आणि धावा बनवायचे 1 धावांची आवश्यकता. सात चेंडू 1 धावांची आवश्यकता असेल. पाहूया यश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. मॅच फिनिश करेल का या चेंडूवरती. आणि इकडे मात्र हलका त्याने खेळून काढलाय. इकडनं मात्र मॅच मात्र क्लिअर होते. टीम मात्र जिंकली गेली. गॅलेक्सी संघ मात्र जिंकलाय. आपलं देखील अभिनंदन. थँक्यू. दरम्यान नुकताच सन्माननीय पुष्पक पाटील साहेबांचं शुभागमन इथे झालेलं आहे. त्यांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. कल्पेजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण सन्माननीय पुष्पक पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. कल्पेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन पुष्पकजी पाटील साहेबांचं करतोय वेलकम. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा.